नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील पुण पिंपळगाव या गावातील प्रगतशील शेतकरी संतोषराव डग साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये की त्यांनी तिरंगा जैविक कृषी केंद्राच्या माध्यमातून फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात ह्या ऊसाची लागवड केली होती आणि सुरुवातीपासून हा प्लॉट आतापर्यंत पूर्णतः जैविकवरच आहे. तर नेमका शेतकऱ्याला काय अनुभव आला आणि रिझल्ट हा तुमच्या समोरच आहे. बोला याला तुम्ही काय काय केलं, ड्रेसिंग किती वेळेस केली, काय ड्रेसिंग 3 वेळेस केली, फवारण्या 2 केल्या. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या तिरंगा जैविक कृषी केंद्रावरच्या ड्रेसिंग 3 झालेले आहेत आणि फवारण्या 2 झालेल्या आहेत. कुठला तुम्ही रासायनिक खत वगैरे टाकलं नाही. ह्या प्लॉटला कुठल्याच प्रकारचा बाहेरचा रासायनिक खत किंवा फवारणी कुठल्याच प्रकारचं काय नाही आणि अजून आमची एक ड्रिचिंग शिल्लक आहे. आता फक्त ड्रिचिंगच करायची आहे. तर दाखवा, असं सगळं प्लॉट दाखवतो.